राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित जो काय कार्यकाळ आहे तो कार्यकाळ जास्त महत्त्वाचा आहे. एखादा व्हाईसरॉय किंवा एखादा भारत मंत्री या संबंधित जे काही माहिती असेल ते आपण सविस्तर एखाद्या ह्याच्यामध्ये बघूयात. पण इथून पुढं 1885 पासून 1947 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे त्या संबंधित जो काही इतिहास आपण बघणार आहोत तो सर्व राष्ट्रीय काँग्रेसच्या अवतीभोवती फिरतो. म्हणजे इथून पुढं राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही जो काही कार्य केलं त्याच कार्याच्या मार्फत आपल्याला इतिहास बघायचा आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेची गरज का होती? भारतामध्ये जेवढी काही लोक राहत होती त्या सर्व लोकांच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी एक राजकीय संघटना असणे गरजेचे होते. ही राजकीय संघटना निर्माण केली जावी असा सर्वप्रथम विचार ॲलन ह्यूम कोण होते? इंग्रजांचे जे निवृत्त अधिकारी होते ॲलन ह्यूम यांनीच भारतीय लोकांना लोकांसमोर हा प्रस्ताव मांडला की त्यांनी एक राजकीय संघटना निर्माण करावी जी भारतीय लोकांचं म्हणणं सरकारसमोर मांडेल. आणि त्यानुसार या ॲलन ह्यूम यांच्या संकल्पनेनुसार 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तरी राष्ट्रीय काँग्रेस काय होती? तर राष्ट्रीय काँग्रेस फक्त लोकांच्या मागण्या म्हणजे आता जे काय आपण बघतो की तुम्हाला जर एखादी गोष्ट सरकारकडून हवी असेल तर आपण आंदोलन करतो, एखाद्या पक्षामार्फत असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल. परंतु हे आंदोलन करण्यासाठी एक संघटना निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना त्यावेळेस झाली. या काँग्रेसचे संस्थापक होते ॲलन ह्यूम. ही राष्ट्रीय काँग्रेस कधी स्थापन झाली? 28 सप्टेंबर 1885. तारीख नीट लक्षात ठेवा. 28 सप्टेंबर 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कुठे झाली? मुंबईला राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात पहिले अधिवेशन घेण्यात आले. हे पहिले अधिवेशन घेण्यात आले कुठे घेण्यात आले? मुंबईला. सर्वप्रथम हे अधिवेशन पुण्याला होते परंतु पुण्यात प्लेगची साथ पसरल्यामुळे हे अधिवेशन मुंबईला घेण्यात आले. या अधिवेशनाचे म्हणजे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी. येथे आपण बघू शकतो एकूण किती प्रतिनिधी या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते? तर एकूण 72 प्रतिनिधी हजर होते. तर या 72 प्रतिनिधींपैकी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, किती प्रतिनिधी हजर होते, कोणत्या तारखेला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, त्यासोबत कुठल्या ठिकाणी झाली आणि संस्थापक कोण होते? संस्थापक कोण होते? ॲलन ह्यूम. पहिले अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. हे दोन नावं लक्षात ठेवा. तर राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कधी झाले? दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1885 पहिले अधिवेशन, 1886 दुसरे अधिवेशन, 1887 तिसरे अधिवेशन आणि 1888 चौथे अधिवेशन. अशा प्रकारे दरवर्षी या राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं होत होती. तर परीक्षेत यासंबंधी सुद्धा प्रश्न विचारतात की दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, तिसऱ्याचे कोण, चौथ्याचे कोण, ते आता आपण बघूयात. दुसरे अधिवेशन कुठे झाले? कलकत्ताला. पहिले अधिवेशन मुंबईला, दुसरे कलकत्त्याला, तिसरे मद्रासला आणि चौथे अलाहाबादला. म्हणजे भारताचा जो काही नकाशा आहे त्यापैकी पहिलं अधिवेशन झालं मुंबईला, त्यानंतर दुसरं झालं कलकत्ताला आणि तिसरं झालं मद्रासला. ही 3 मुख्य ठिकाणे होती इंग्रजांची: मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. पहिलं मुंबईला झालं, दुसरं कलकत्त्याला झालं आणि तिसरं मद्रासला झालं. ही 3 ठिकाणं लक्षात ठेवा. सिरियल इकडून मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि त्यानंतर चौथं अधिवेशन झालं अलाहाबादला, उत्तर प्रदेशला. तर अशा प्रकारे 4 अधिवेशनं कुठे झाली? पहिलं मुंबई, दुसरं कलकत्ता, तिसरं मद्रास, चौथं अलाहाबाद. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, कलकत्ता. तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी अध्यक्ष होते मद्रासचे. आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज ज्यूल. 1888 जो चौथे अधिवेशन झाले, चौथ्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते जॉर्ज ज्यूल ते पहिले इंग्रज अध्यक्ष होते. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न परीक्षेत महत्त्वाचा आहे. कुठे झाले? अलाहाबादला झाले चौथे अधिवेशन. अध्यक्ष होते जॉर्ज ज्यूल. यानंतर आता आपण राष्ट्रीय काँग्रेसचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळाचे 3 टप्पे आता आपण बघणार आहोत. 3 टप्पे म्हणजे कसं? पहिला टप्पा आहे 1885 ते 1905 मावळ्यांचा कालखंड. त्यानंतर 1905 ते 1920 जहालांचा कालखंड आणि 1920 ते 1947 पर्यंत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत गांधी युग. अशा 3 प्रकारात राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यकाळ आपण बघणार आहोत.
सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती भारतात इंग्रजांसमोर भारतातील लोकांचे म्हणणे मांडण्यासाठी. भारतीय लोकांचा असा विश्वास होता की आपल्याला जे पाहिजे ते आपण इंग्रजांकडून मागून घ्यावे, म्हणजे आपण अर्ज करावा, विनंती करावी. त्या अर्ज विनंती करून आणि सरकारला विनवणी करून आपल्याला जे काही कायदे पाहिजे, जे काही प्रशासनात सोयीसुविधा पाहिजेत, त्या सर्व सोयीसुविधा आपण इंग्रजांकडे विनंती आणि अर्जाच्या रूपात मागून घेऊ आणि इंग्रज आपल्याला देतील. अशा आशेवर जो काही 1885 ते 1905 पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचा जो काही कार्यकाळ होता, त्या काळामध्ये लोकांचा जो गट होता, राष्ट्रीय काँग्रेसचा जो गट होता, त्या गटाला आपण मवाळांचा कालखंड म्हणतो. मवाळांचा कालखंड का, तर यांचे विचार हे मवाळवादी होते, जे यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता आणि इंग्रज आपल्याला मदत करतील अशी त्यांची आशा होती. आणि त्यामुळे त्यांनी जे काय पाहिजे ते आपण फक्त अर्ज आणि विनंती करून मागून घेऊ असा त्यांचा त्या इथे गट होता. त्यामुळे त्यांना मवाळ गट म्हणतात. परंतु इतकी वर्ष म्हणजे 1885 ते 1905 पर्यंत अर्ज विनंत्या करून सुद्धा जे काही त्यांना पाहिजे होतं ते इंग्रजांकडून मिळत नव्हतं. या सर्व कालखंडामध्ये कोणते आंदोलन राष्ट्रीय काँग्रेसमार्फत करण्यात आलं नव्हतं. एवढं करून सुद्धा 1905ला जेव्हा बंगालची फाळणी झाली, त्या फाळणीमुळे राष्ट्रीय काँग्रेसचा एक गट राष्ट्रीय काँग्रेसपासून थोडासा वेगळा झाला आणि त्यांचं मत बदललं. आणि त्यांच्या मतानुसार असं झालं की इंग्रज अर्ज विनंत्याच्या मार्फत आपली एकही गोष्ट ऐकणार नाहीत, त्यामुळे आपण आंदोलन आणि संप या अनेक प्रकारे इंग्रजांवर दबाव आणूनच आता आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊ. अशा प्रकारे ह्या विचारांचा जो एक गट होता त्या गटाला म्हणलं जातं जहालांचा कालखंड. जहाल यांचे विचार असे होते की इंग्रज आपल्याला अर्जाच्या मार्फत किंवा विनंतीच्या मार्फत कोणतीही सोयीसुविधा देणार नाहीत. आपण संप करून किंवा आंदोलन करून किंवा सत्याग्रह करून इंग्रजांवर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ. अशा विचारांचा जो गट होता तो गट होता जहालांचा गट. त्या जहालांचा कालखंड आहे 1905 ते 1920. या कालखंडामध्ये टिळक असतील किंवा बिपिनचंद्र पाल असतील किंवा लाला लजपत राय असतील, या तिघांचा कालखंड हा मानला जातो. या कालखंडानुसारच जो काही कार्यभाग झाला आंदोलनचा असेल, त्यासोबत होमरूल लीगचा असेल, या सर्व कालखंडाला आपण जहाल कालखंड म्हणतो. त्यानंतर 1920 मध्ये 1 ऑगस्ट 1920 मध्ये टिळकांचा मृत्यू होतो आणि तिथून पुढे सुरू होते गांधीयुग. गांधींचा भारतात आगमन जरी 1913ला झालेलं असलं तरी त्यांच्या मूळ प्रवासाची सुरुवात होते 1920 पासून. 1920 ते 1947 हा कालखंड राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सर्वात प्रभावी कोणाचा कालखंड होता तर गांधींचा होता. महात्मा गांधींनी जे काही कार्य केलं त्या कार्याला आपण गांधीयुग असं म्हणतो. तो कार्यकाळ 1920 ते 1947 पर्यंतचा आहे. तर आत्ताच बघितल्याप्रमाणे आता आपण मवाळांचा कालखंड सर्वप्रथम बघूयात. 1885 ते 1905 पर्यंतचा मवाळांचा कालखंड. मवाळांचा कालखंडाचे वैशिष्ट्य काय ते बघण्याआधी मवाळ नेते कोण कोण होते ते आपण बघूयात. तर मवाळ नेते कोण होते? दादाबाई नौरोजी, न्यायमूर्ती नानडे, फिरोज शाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, भांडारकर, पंडित मोतीलाल नेहरू, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, चित्तरंजन दास, हे सर्व नेते ही मवाळ होते. म्हणजे परीक्षेत एखादा प्रश्न विचारला की खालीलपैकी मवाळ नेते कोणते आणि जहाल नेते कोणते, तर त्यापैकी मवाळ नेत्यांची नावं भरपूर आहेत. जर तुम्हाला जहाल नेत्यांची नावे माहीत झाली तर मवाळ नेत्यांची नावे माहीत करायची गरज पडणार नाही, तरीसुद्धा आपण एकदा वाचून घेणं गरजेचं आहे. तर मवाळांच्या कालखंडाचं वैशिष्ट्य काय, तर मवाळांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. म्हणून अर्ज विनंती करणे, शिष्टमंडळ पाठवणे आणि यामार्फत आपले प्रश्न सोडवून घेणे यावर त्यांचा भर होता. म्हणजे इंग्रजांकडे एखादं शिष्टमंडळ पाठवायचं, त्यांना अर्ज करायचं की आम्हाला प्रशासनामध्ये आम्हाला निवडणूक लढवू द्या किंवा आम्हाला हा कायद्याची गरज आहे, ह्या कायद्याची आम्हाला गरज आहे, हा एखादा कायदा भारतावर जुलमी आहे तो कायदा रद्द केला जावा, अशा प्रकारच्या मागण्या अर्ज आणि विनंतीच्या मार्फत इंग्रजांकडे करणे हा मवाळांचा मुख्य कार्यभाग होता. परंतु त्यांनी केलेल्या प्रत्येक मागणी इंग्रजांकडून फेटाळण्यात आली. उलट जास्त त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होते इंग्रजांमार्फत. त्यामुळे जो काही मवाळांचा जो समज होता की इंग्रज आपल्याला मदत करतील तो समज हळूहळू दूर होत गेला. आणि त्यानंतर 1905ला सर्वात एक महत्त्वाची घटना घडली, बंगालची फाळणी. म्हणजे भारतातील बंगाल जो प्रांत होता त्या प्रांताचे 2 हिस्से करण्यात आले.
आणि त्यामध्ये अशा प्रकारे हिस्से करण्यात आले की हिंदूंचा गट एका बाजूला अल्पसंख्याक झाला आणि एका बाजूला मुस्लिमांचा गट बहुसंख्याक होऊन एक वेगळं राज्य, त्यांचं वेगळा एक प्रदेश तयार झाला. यामार्फत इंग्रजांना हिंदू आणि मुस्लिममध्ये फूट पाडायची होती अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली. आणि त्या कारणामुळे राष्ट्रीय काँग्रेसमधील जे काही मवाळ नेते होते त्या मवाळांपैकी जहाल नेत्यांचा एक वेगळा गट तयार झाला आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधात आता आंदोलनामार्फत त्यांनी आता प्रतिकार करण्यास सुरुवात केली. त्या कालखंडाला आपण 1905 पासूनच्या पुढच्या कालखंडाला आपण जहालांचा कालखंड म्हणतो. कारण राष्ट्रीय काँग्रेसवर आता जहालांचा प्रभाव जास्त वाढत गेला. कारण त्यांनी इतक्या अर्ज करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. उलट त्यांच्यावर बंगालची फाळणी लादली गेली. तर बंगालची फाळणी रद्द केली जावी यासाठी बंगालमध्ये एक आंदोलन करण्यात आले होते. त्याचं नाव आहे वंगभंग आंदोलन. या संबंधित सविस्तर माहिती आपण बघूयात. जास्त आता या इथं वंगभंग आंदोलनाची माहिती बघायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा, वंगभंग आंदोलन बंगालच्या फाळणीच्या विरोधात करण्यात आले होते, बंगालमध्ये करण्यात आले होते. 1905ला झालेलं हे बंगालचं फाळणी 1911ला रद्द करण्यात आली. म्हणजे एवढे वर्ष त्या मागणीसाठी त्यांनी विरोध केल्यानंतर 1911ला ते मागणी मान्य झाली. तर जहालांच्या कालखंडामध्ये महत्त्वाची नावं घेतली जातात. कोणती नावं? लाल, बाल, पाल हे त्रिकूट त्या इथे नाव घेतलं जातं. यामध्ये लाल म्हणजे कोण? लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. ह्या 3 नेत्यांना जहालांच्या कालखंडात सर्वात जास्त महत्त्व होतं. कारण यांच्यामार्फत जे काही कार्य करण्यात आलं होतं त्या कार्यामुळे जहालांचा प्रभाव राष्ट्रीय काँग्रेसवर वाढत होता. यामध्ये महत्त्वाची एक चळवळ म्हणजे 1916ची होमरूल चळवळ. लोकमान्य टिळकांनी 1916ला होमरूल चळवळ सुरू केली होती. ही होमरूल चळवळ परीक्षेत विचारली जाते. कधी सुरुवात केली होती? 1916ला. कुणामार्फत करण्यात आली होती? तर लोकमान्य टिळकांमार्फत. आणि त्यासोबत त्यांच्या सोबत होते ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक या दोघांचे नाव होमरूल चळवळीशी संबंधित घेतले जाते. - 1920 पासून पुढची जी काही माहिती आहे ती आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर या इथे गांधी युगाला सुरुवात झालेली आहे. गांधी युगाची सुरुवात कशामुळे झाली होती? तर गांधी युगाची सुरुवात 1 ऑगस्ट 1920 या तारखेला लोकमान्य टिळकांची इथे निधन झालं होतं. आणि या निधनामुळे राष्ट्रीय काँग्रेसचा जहालांचा जो नेता होता, मुख्य नेता, तो नेता आता नसल्यामुळे इथून पुढे राष्ट्रीय काँग्रेस ही जी संघटना होती या संघटनेचं नेतृत्व आता कोणाकडे गेलं होतं? महात्मा गांधी यांच्याकडे गेलं होतं. महात्मा गांधी जरी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रत्यक्ष सहभागी जरी नसले तरी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जे काही सर्व नेते होते ते सर्व नेते गांधींच्या सूचनेनुसार पुढचं कार्यभाग त्यांनी पुढील कार्यभाग त्यांनी आता सुरुवात केला होता. त्यामुळे इथून पुढच्या जे काही घटना आहेत त्या सर्व घटनेला आपण गांधींचे युग असे म्हणतो. कारण 1920 पासून ते 1947 पर्यंतचा जेवढे काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या सर्व घटनांमध्ये महात्मा गांधींचा एक मुख्य भूमिका या इथे राहिलेली आहे. तर या संबंधित माहिती आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.